सदाशिवसमारंभां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करल्लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते। या देवी सर्वभूतेषु क्षमारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार श्रोतेहो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। नवरात्राचा महोत्सव सुरू आहे, सगळीकडे प्रकाशाचा उत्सव आहे। नवरात्री जागवल्या जात आहेत, कुणाच्या घरी घट बसलेत, कुणाच्याकडे सुजनाचा उत्सव चालला आहे, कुणाचे उपास तापास चालले आहेत, कुणाची व्रतवैकल्य चालली आहेत, कुठे भोंडला सुरू आहे, कुठे गरबा सुरू आहे। सगळीकडे चैतन्य भरून राहिलेले आणि अशा चैतन्याच्या सणामध्ये आपण ह्या आज एक देवीचं वेगळं स्तोत्र घेणार आहोत। मागच्या वेळेसुद्धा मागच्या भागामध्ये आपण अन्नपूर्णेचं स्तोत्र पाहिलं होतं आणि आज आपण देवी अपराध क्षमापन स्तोत्र बघणार आहोत। कारण देवी कोण आहे? ही देवी म्हणजे आमची आई आहे। या आई अंबेला आम्ही मागतोय की तू आमच्या सगळ्या अपराधांना क्षमा कर। आणि आईचा हा स्वभावच आहे, नाही का? कुणाचीही आई झाली, कशीही आई झाली तरी आई कधीही वाईट नसते, कुणाचीच आई कधीच वाईट नसते। बाहेर व्यक्ती म्हणून ती कशी असेल, पण आई म्हणून कुठलीच स्त्री कधीच वाईट नसते। कारण निरपेक्ष प्रेमाची पूर्णता कुठे होते? केवळ आणि केवळ मातृहृदयातच पाहायला मिळते। बघा ना, बालकाचे सहस्र अपराध पोटात घालून त्याला क्षमा करणं, त्याला पोटाशी घेऊन कुरवाळणं, त्याची अपेक्षा पूर्ण करणं हे कुणाला साधतं? फक्त आईला। आणि ही देवी माता ही आमची आई आहे आणि म्हणून तर आम्ही तिला म्हणतो अंबाबाई। अंब या शब्दाचाच अर्थ मुळी आई आहे, म्हणून ती आमची अंबा आहे, आई आहे। आणि म्हणून आम्ही तिच्याकडे हट्ट करू शकतो, आम्ही तिच्याकडे काहीही मागू शकतो आणि ती आमच्या सगळ्या अपराधांना क्षमा करते। या निमित्ताने आता जसं मी म्हटलं अंबाबाई म्हणजे आई आहे ना, तशीच अनेक देवीची अनेक रूप आहेत बरं का। म्हणजे तुळजाभवानी आहे, म्हाळसा आहे, वणी सप्तशृंगी आहे, अशी अनेक, चतुशृंगी आहे, जोगेश्वरी आहे, अशा अनेक त्याची रूपं आहेत। त्या प्रत्येक रूपाचा अर्थ आपण बघणार आहोत आणि थोडासा म्हणजे तो विचार करून आणखीन काही सूचना आल्या आहेत, काही प्रश्न आले, त्याच्याबद्दल बोलते आणि मग प्रत्यक्ष स्तोत्राला आपण सुरुवात करूया। बघा ना, तुळजाभवानीचं नाव तुळजा का पडलं बरं? संस्कृतमध्ये तुर म्हणजे त्वरेने, लगबगीने, घाईने, क्षिप्रम, ताबडतोब, त्वरेने धावून येणारी ती तुरजा आहे। तुर म्हणजे त्वरेने, भक्तांनी धावा केला की ही त्वरेने धावून जाते त्याच्या मदतीला, त्याला संकटातून सोडवायला। म्हणजे ही कशी आहे? स्मर्तृगामी आहे, स्मरण केल्याबरोबर धाव घेणारी अशी ही खरं तर आहे ती तुरजा आहे। पण तुरजाचं बोली भाषेमध्ये तुळजा झालं आणि म्हणून आपण तिला तुळजाभवानी म्हणतो। अशीच म्हाळसा आहे। म्हाळसा हा शब्द जरी असला मराठीमध्ये
खरा संस्कृत शब्द आहे महालसा. लस धातू आहे. लस म्हणजे शोभून दिसणे, अतिशय सुंदर दिसणे. ही कशी आहे? महालसा आहे, म्हणजे अत्यंत शोभून दिसणारी अशी महालसा आहे. या महालसेला हे माते महालसे, हे माते महालसे असं म्हणता म्हणता तिचं झालं म्हाळसा. म्हणून ती म्हाळसा आई आहे. सप्तशृंगी, त्या सप्तशृंगीच्या गडावर त्या डोंगराची 7 टोकं आहेत म्हणून तिला सप्तशृंगी, किंवा पुण्यामध्ये चतुशृंगी अशी अनेक नावं ह्या देवीची आहेत. जेवढी नावं असतील त्या सगळ्या देवी ह्या आपली आई स्वरूपात, माता स्वरूपातच आहेत. त्यामुळे कुठल्याही मार्गाने तिला जरी हाक मारली तरी ती नक्कीच धावून येते. आणि अगदी व्यंकटेश स्तोत्रामध्ये सुद्धा म्हटलं आहे नाही का, पुत्राचे सहस्र अपराध माता काय मानी तयाचा खेद. त्यामुळे पुत्राचे कितीही अपराध असतील, पुत्राने कितीही काही केलेलं असेल, दुष्कृत्य केले असतील, तरी माता त्याला क्षमा करते असं म्हटलेलं आहे. इथे आता हे स्तोत्र बघणार आहोत. ह्याच्यासुद्धामध्ये त्या जगज्जननी पार्वती मातेची आराधना केलेली आहे. तत्पूर्वी थोडंसं बोलते, कारण मी मागच्या वेळेस म्हटलं होतं की तुम्ही कुठली स्तोत्र सुचवली तर त्याचाही मी आढावा घेण्याचा प्रयत्न करीन. मला जर येत असेल त्याच्याबद्दल बोलता तर मी नक्कीच घेईन. पण अनेक लोकांनी अनेक स्तोत्र मला सुचवली आहेत. त्याच्यातली मी काही घेणार आहे आणि काही घेणार नाही. ती का घेणार नाही ह्याचंही आपण जरा त्याचं सूचना देते. की कुणी मला सांगितले सप्तशती देवीच्या आधी जे म्हटलं जातं, सप्तशतीचा जो पाठ आहे, 700 श्लोकांचा जो पाठ आहे, त्याच्या पूर्वी 3 अंग आहेत. त्याची 3 अंग म्हटली जातात. त्याच्यामध्ये कवच आहे, त्याच्यामध्ये अर्गल आहे, कीलक आहे, किंवा नंतर एक कुंजिका स्तोत्र आहे, रात्रोक्त आहे, अनेक आहे. अशा अनेक प्राधानिक रहस्य असं बरंच काही काय आहे. तर ते तुम्ही घ्याल का असं मला विचारलं होतं. तर ते मी नाही घेणार. कारण मी ठरवलं आहे की शक्यतो शंकराचार्यांचीच फक्त स्तोत्र घ्यायची. आणि ही जी सप्तशती आहे ती मार्कंडेय पुराणातलं, ती जी सूक्त आहेत किंवा स्तोत्र आहेत ती मार्कंडेय पुराणातली आहेत. म्हणून ते आत्ता तरी मी घेणारच नाही असं नाही, पण आत्ता जो आपला उपक्रम आहे तो शंकराचार्यांची स्तोत्र असा उपक्रम असल्यामुळे आत्ता घेणार नाही. किंवा कुणीतरी मला सांगितलं की ऐगिरी नंदिनी अतिशय लोकप्रिय, खूप आवडतं. कारण त्याची एक गेयता, त्याच्यातला जो अनुप्रास आहे, त्याचा जो छंद आहे, त्याच्यातलं जे लालित्य आहे ते फार आवडतं. आणि म्हणून ते घ्याल का, तेही मी घेणार नाही आहे. कारण एक तर ते खूप मोठं स्तोत्र आहे, पण मोठं असतं तरी 2-3 भागात आपण घेतलं असतं. पण दुसरी गोष्ट म्हणजे ते शंकराचार्यांचं नाही आहे, ते दुसऱ्या कवींचं स्तोत्र आहे. त्यामुळे ते शंकराचार्यांचं नाही, म्हणून ते आत्ता तरी मी घेणार नाही आहे. आणि जशी सूचना आल्या आहेत किंवा जसं काही मला सुचवलं आहे कोणी, तसेच काही प्रश्न पण आहेत. कोणीतरी मला विचारलं की जोगवा का मागतात नवरात्रामध्ये. तर त्याचं मात्र उत्तर मला जेवढं अल्पमतीप्रमाणे जेवढं माहिती आहे तेवढं मी देते. जोगवा मागणं हा एक प्रकारचा भिक्षेचाच प्रकार आहे. आणि भिक्षेचं महत्त्व फार सांगितलेलं आहे. जेव्हा आपल्याला अध्यात्मामध्ये प्रगती करायची असेल तेव्हा जरूर भिक्षा मागावी. आणि भिक्षा याला एक आध्यात्मिक उच्च दर्जा आहे. भिक्षा आणि तुमची सांपत्तिक स्थिती कितीही मोठी असली तरी जरूर भिक्षा किंवा जोगवा मागावा. पण कुणी मागावा तर जोगवा ह्या शब्दामध्ये सुद्धा योग हा शब्द आहे मूळ. आणि योग शब्दाचं व्युत्पत्ती काय आहे तर युज धातू आहे, हेही आपल्याला माहिती आहे. योग म्हणजे जोडणे, परमेश्वराशी जोडताना. आणि योगचं झालं आहे जोग. कारण यजयो अभेदहा असं म्हटलेलं आहे. संस्कृतमध्ये काही व्यंजन आहेत ही सारखी वापरली जातात. बवयोर भेदहा, ब आणि व सारखंच वापरलं जातं. किंवा यजयोर भेदहा, य आणि ज असंच वापरलं जातं. त्यामुळे इथे जोगवामध्ये योग शब्द आहे. आणि हा कुणी मागायचा असतो जोगवा तर योगिनीनी मागायचा आहे. योगिनी म्हणजे ज्यांचे काही व्रत आहेत, ज्यांची काही साधना आहे, ज्यांची देवीची उपासना आहे, किंवा ज्यांच्या कुळामध्ये तो कुळाचार चालत आहे, अशांनी जरूर जोगवा मागावा. जोगवा कशाचा मागायचा आहे तर पिठामिठाचा जोगवा, किंवा तेल घालायला सांगतात. जोगवा मागणारे जे आहेत ते तेलाची भिक्षा मागतात किंवा पिठामिठाचा जोगवा. जसं अनेक संप्रदाय आहेत. रामदासी संप्रदायामध्ये जे रामदासी आपल्याकडे भिक्षा मागायला येतात ते मनाचे श्लोक किंवा समर्थांचा एखादं अभंग म्हणा, भजन म्हणा असं म्हणून ते
भिक्षा मागतात. किंवा वासुदेव यायचा पूर्वी पहाटे. वासुदेवसुद्धा काही वासुदेवाची वेगळी गाणी आहेत, ती गाणी म्हणून मग भिक्षा मागताना रिकाम्या म्हणजे मौनाने भिक्षा मागायची नाही, काहीतरी बोलायचे. ओम भवती भिक्षांदेही असो, एखादा श्लोक असो, एखादं स्तोत्र असो, किंवा हे देवीची गाणी असोत, किंवा देवीचा उदोकार केला जातो. जय अंबे उदो उदो असं केलं जातं. असंही आहे. अशा प्रकाराने हा जोगवा मागितला जातो आणि जोगव्याने अहंकाराचा नाश होतो आणि अध्यात्मामध्ये प्रगती होते. अशासाठी सुद्धा जोगवा मागितला जातो. वासुदेव म्हणा, रामदासी म्हणा, हे धान्य किंवा दक्षिणा मागतात. असं प्रत्येक भिक्षेचं स्वरूप थोडं थोडं वेगळं आहे. आता हे झालं आपण इतर सूचना किंवा काही प्रश्न याच्याबद्दल थोडंसं बोलतो आहे. आता आज आपण कुठलं स्तोत्र घेणार आहोत? देवी अपराध क्षमापन स्तोत्र. कुणाकडे मागितली ही भिक्षा किंवा हे क्षमा कुणाकडे मागितली आहे? जगज्जननी पार्वती देवीची इथे आळवणी केलेली आहे. आणि ती कोण आहे? ती आपली आई आहे. ती सगळ्यांची माता आहे. आणि आपणसुद्धा जसं आचार्यांनी हे स्तोत्र रचलं आहे, पण आपणसुद्धा अतिशय तळमळीने, अतिशय त्या बालभावाने तिची पूजा करूया, तिच्याकडे मागूया आणि माझ्या अपराधांची क्षमा कर असंही तिला शरण जाऊया. बघा ना, अशा ह्या अनेक कथा आहेत. आणि ह्या स्तोत्रामध्ये काय म्हणतात आचार्य ते बघूया आपण. करायची का मग सुरुवात? काय म्हणतं? 12 कडव्याचं हे स्तोत्र आहे. मोठं आहे पण अतिशय प्रभावी असं स्तोत्र आहे. आपल्याकडे आपल्या हातनं कळत नकळत तर अनेक चुका घडत असतात. पण कधीकधी या नवरात्राच्या दिवसामध्ये कधीकधी आपल्याला कुळाचार माहिती नसतात. घरात कोणीतरी वडीलधारी ज्येष्ठ व्यक्ती नसते सांगणारी, किंवा आपली कुलदेवता काय आहे हे काहींना माहिती नसतं, किंवा नक्की काय करायचं, किंवा हे करतानासुद्धा काही चूक झाली तर ह्या स्तोत्राच्या माध्यमातून तिची क्षमा मागूया आपण. काही माझ्या हातनं पुष्कळ चुका होतात, काही मला कळतात, काही कळतसुद्धा नाहीत. पण तिची क्षमा मागताना हे स्तोत्र प्रभावीपणाने आणि अतिशय कारुण्य भावाने म्हणायचे. काय स्तोत्र आहे? सुरुवात करूया. न मंत्रं नो यंत्रं तदपि च न जाने स्तुतिमहो, न चाह्वानं ध्यानं तदपि च न जाने स्तुतिकथाः, न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनं, परं जाने मातस्त्वदनुसरणं क्लेशहरणं. मी कोण आहे? मी अडाणी बालक आहे. मी तुझा लहानसा मुलगा आहे आणि मला काही म्हणजे काही कळत नाही. न मंत्रं न यंत्रं, मला मंत्र माहिती नाही, मला चांगलं उच्चारण येत नाही, मला काय म्हणायचं मंत्र माहिती नाही, मला यंत्र कळत नाही. बरं, तुझी स्तुती कशी करायची हेही मला काही कळत नाही. न च आह्वानं ध्यानं, मला तुझं आवाहन कसं करायचं, तुला बोलवायचं तरी कसं हेही मला माहिती नाही. तुझं ध्यान कसं करायचं, ते मन एकाग्र कसं करायचं नाही मला काही कळत. किंवा तुझी स्तुती करणारी तुझी चरित्र कोणकोणती आहेत, काय वाचावं, कशाचा अभ्यास करावं मला काही माहिती नाही. बरं, काही लोक मुद्रा करतात, त्या मुद्राही मला ठाऊक नाहीत. न जाने मुद्रा असते. बरं, मला तुझ्या पुढे विलाप कसा करायचा हेही मला कळत नाही. तुझी आळवणी तरी कशी करायची मला खरंच काही कळत नाही. पण एक कळतं आहे, एक निश्चित कळतं आहे. परम जाने मातस, हे आई मला एक कळतं आहे. त्वदनुसरणं क्लेशहरणं, तुला अनुसरलं ना, तुझ्या मागोमाग आलं ना की माझे सगळे क्लेश नाहीसे होतील. एवढी एक गोष्ट मात्र मला पक्की माहिती, बाकी मला काही माहीत नाही. मंत्र यंत्र मुद्रा विलाप काहीच माहिती नाही. पण एक मला ठाऊक आहे की तुला अनुसरायचं, बास. एवढी एक गोष्ट मला माहिती आहे. त्यामुळे तुला अनुसरलं की सगळे क्लेश, माझी दुःख, माझी संकटं ही नाहीशी होतील याची मला खात्री आहे. कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे, तू माझी आई आहेस. बरं, मला विधीसुद्धा माहिती नाही, कुठली गोष्ट कशी करायची हेही माहिती नाही. पुढे आचार्य म्हणतात, विधेरज्ञानेन द्रविणविरहेणालसतया विधेया शक्यत्वात् तव चरणयोर्वाच्युतिरभूत्, तदेतत्क्षन्तव्यं जननि सकलोद्धारिणि शिवे,
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती. काय म्हटलेलं आहे? मुलगा वाईट असू शकेल, असतोच. कुपुत्रो जायेत, कुपुत्र एखाद्या वेळेस जन्माला येईल, पण कुमाता आजपर्यंत कोणीही कुमाता नाही. आई नेहमी चांगलीच असते. प्रत्येकाची आई प्रत्येक मुलाचं कल्याणच इच्छित असते. फार महत्त्वाचा संदेश या ध्रुवपदामध्ये दिलेला आहे. मला काही तुझ्या पूजा पद्धतीचं ज्ञान नाही. विधे हे अज्ञानम, विधेरज्ञानेन, म्हणजे मला विधीचं ज्ञान नाही आहे, पूजा पद्धती कशी करायची माहिती नाही आहे. द्रविण विरहेण, माझ्याकडे द्रव्यसुद्धा नाही आहे की तुझी यथासांग पूजा करावी, षोडशोपचारे पंचोपचारे तुझी उत्तम रीतीने पूजा करावी, याच्यासाठी काही द्रव्य लागतं, तेही माझ्याकडे नाही. मी अतिशय कंगाल आहे, मी दरिद्री आहे. आणि त्यातून आज थोडे जे आहे सामग्री त्याच्यातनं केली असती, पण माझ्या अंगामध्ये अतिशय आळस भरलेला आहे. द्रविण विरहेण अलसतया, त्यामुळे आळसामुळे सुद्धा मला काही करता येत नाही. म्हणजे आधी त्याचं ज्ञान नाही आहे, द्रव्य नाही आहे आणि उत्साहही नाही आहे, आळस आहे. विधेया शक्यात तव चरणयोर वा च्युतिरभूत, त्यामुळे पूजा करणं शक्य झालं नाही. तुझ्या चरणाला मी अंतरलो आहे, तुझ्या चरणापासून मी च्युत झालेलो आहे. मला काहीच माहिती नाही, कारण विधीच मला माहिती नाही. पण तदेतत् क्षंतव्यम, पण आई, तू आई आहेस ना, तू मला क्षमा कर. तू सगळ्यांचा उद्धार, जननी सकलोद्धारिणी शिवे, तू काय करते? सगळ्यांचा उद्धार करणारी तू शिवा आहेस. शिवा म्हणजे मंगल, कल्याण करणारी आहेस, सगळ्यांना उद्धारणारी आहेस. मग मला का बरं तू अंतरशील? माझ्यापासनं का बरं तू जाशील? कारण मला एवढं माहिती आहे की मुलगा वाईट असेल, पण आई कधीच वाईट नसते, कधीच ती कुमाता नसते, असं म्हटलेलं आहे. बरं, मी तर एक आळशी आहे, मी निर्धन आहे, मला कशाचं ज्ञान नाही हे माहिती आहे. पण माझ्यापेक्षा कितीतरी उत्तम उत्तम साधक भक्त होऊन गेलेले आहेत, उत्तम संत होऊन गेलेले आहेत. मी त्या मानाने काहीच केलेलं नाही आहे. आचार्य तिसऱ्या कडव्यामध्ये म्हणतायत, पृथिव्यां पुत्रास्ते जननी बहवः सन्ति सरलाः परन्तेषां मध्ये विरलतरलोऽहं तव सुतः मदीयोऽयं त्यागः समुचितमिदं तो नव शिवे. कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति. पृथिव्यां पुत्रास्ते जननी बहवः सन्ति सरलाः. हे जननी, पृथिव्यां बहवः सरलाः पुत्राः सन्ति. हे आई, या भूमातेवर, या पृथ्वीवर कितीतरी सरळ, तुझे अतिशय उत्तम भक्तियुक्त अंतःकरणाचे अनेक पुत्र आहेत, पण त्यांच्यामध्ये मी कसला आहे? परंतेषां मध्ये विरलतरलोहम हे हम तव सुतः. मी कसा आहे? विरल आहे, म्हणजे दुर्मिळ आहे, पण कसा आहे? तरल आहे. मी फार चंचल मनाचा आहे. विरल तरलोहम तव सुतः. पण आता ही खरी गोष्ट, ही मला मान्य आहे की मी अतिशय आळशी आहे, मी निर्धन आहे, मला कशाचं ज्ञान नाही, मी अतिशय चंचल आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी तुझ्याशिवाय मला कोण क्षमा करणार गं? तूच क्षमाशील आहेस ना. मदीयोऽयं त्यागस् समुचितमिदं नो तव शिवे. पण माझा त्याग करू नकोस, तू मला दूर ढकलू नकोस गं आई. मी तुझ्या मागोमाग येतोय आणि हे तुला माझा त्याग करणं शोभत नाही आहे. समुचितमिदम हे उचित नाही आहे. नो तव शिवे, हे शिवा आहेस ना, तू कल्याण करणारी आहेस. मग तुझ्या बालकाला तू दूर झिडकारू नकोस, दूर लोटू नकोस. कारण कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती. आई कधीच वाईट नसते असं म्हटलेलं आहे. आता जसं आचार्यांनी म्हटले तसेच आमचे समर्थ अगदी हेच म्हणतात, पण ते वेगळ्या भाषेत म्हणतात. मराठीमध्ये म्हणतात आणि त्या करुणाष्टकामध्ये समर्थ काय म्हणतात बघा. अगदी असाच प्रयोग आहे, हीच भाषा आहे, फक्त थोडे शब्द वेगळे. समर्थ म्हणतात, असंख्यात ते भक्त होऊन गेले, तिही साधनांचे बहु कष्ट केले, नव्हे कार्यकर्ता भूमी भार झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. शब्द तेच आहेत, भाव तोच आहे, शब्द वेगळेच.
काय म्हणतात समर्थ? असंख्यात ते भक्त होऊन गेले. माझ्यापूर्वी कितीतरी मोठमोठे भक्त होऊन गेलेले आहेत. तिही साधनांचे बहु कष्ट केले, पुष्कळ साधनं केली आहेत. त्यांनी पुष्कळ तप केले, सायास केलेत, यज्ञ दान तप हे सगळ्या क्रिया त्यांनी केलेल्या आहेत. नव्हे कार्य करता, पण मी काहीच केलं नाही. मी कसा आहे? भूमी भार झालो. भुईला भार, खायला काळ आणि भुईला भार म्हणतो ना. समर्थ म्हणतात नव्हे कार्य करता भूमी भार झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. आचार्य म्हणतात, समर्थ म्हणतात आपण तर काहीच केलं नाही आहे. यांनी तर एवढं सगळं करून पुन्हा स्वतःकडे कमीपणा घेत आहेत आणि त्या आईच्या मागे लागत आहेत, आईचं अनुसरण करत आहेत. अशी त्यांचं महात्म्य वेगळंच आहे. हे आचार्यांनी बोलावं, हे समर्थांनी बोलावं आणि आपण ऐकावं. आणि आपण काही न करता म्हणतो की वा मी एवढा जप केला, मी एवढं ध्यान केलं, मी एवढी पूजा करते. नाही, आपल्याला ही जाणीव होते ह्याच्यातनं की आपण करतो ते काहीच नाही. आपल्याला खरं खूप करायला पाहिजे. आचार्यांपर्यंत समर्थांपर्यंत जर का पोचायचं असेल तर आपली साधना, आपली उपासना खरं वाढवायला पाहिजे. पण एक दिलासा आपल्याला नक्कीच आहे की मी कितीही चुकीचा वागलो तरी ती आई आहे ना माझी, ती मला क्षमा करेल. पुढे म्हणतात, जगन्मातर्मातस तव चरणसेवान रचिता नवादत्तं देवी द्रविणमपि भूयस्तव मया तथापि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत् प्रकृषे कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती. पुन्हा तेच सांगतात, हे जगन्माते, तुझी चरणाची सेवा मी काही केली नाही. तुझ्या चरणकमलाची सेवा करायची इच्छा होती पण मी काही केलं नाही. नवादत्तं देवी, बरं तुझ्यासाठी मी पुष्कळ धन खर्च केलं आहे का? तेही नाही. पुष्कळ द्रव्य अर्पणसुद्धा मला करता आलं नाही. तरीसुद्धा त्याचा तू खेद मानला नाही आहेस. तू काय करतेस? तू माझ्यावर इतकं निरुपम प्रेम करतेस. तथापि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत् प्रकुरुषे. तू जे काही माझ्यावर प्रेम करतेस ना त्याच्यामुळे मी धन्य झालेलो आहो आणि तुला मी अनुसरणार आहे, तुझ्या मागे मागे येणार आहे. कारण मुलगा एक वेळ वाईट असू शकतो पण माता कधीच कुणाचीच कधीच वाईट नसते असं म्हटलेलं आहे. काय अगदी आचार्य आणि समर्थ किती साम्य आहे बघा. पुढे म्हणतायत, किती समर्थ म्हणतायत, किती योगमूर्ती, किती पुण्यमूर्ती, किती धर्मसंस्थापना अन्नशांती, परस्तावलो कावलो त्रस्त झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. योगमूर्ती झाल्या आहेत, पुण्यमूर्ती झाल्या आहेत, कुणी धर्मसंस्थापना केली आहे, किती संतांनी केवढं कार्य करून ठेवलं आहे. मी मात्र माझा वेळ असाच वाया दवडला आहे. आणि मग आता शेवटी माझ्या लक्षात येते, परस्तावलो कावलो तप्त झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. आता मला अनुताप होते, आता मला पश्चात्ताप होते. मी त्रासलो आहे पण तरीसुद्धा मला एवढी खात्री आहे की माझी माता मला क्षमा करेल आणि माझे सगळे अपराध तिच्या पोटात घेईल असं ते मला खात्री आहे. आचार्य पुढे 5व्या मंत्रात म्हणतात, परित्यक्ता देवा विविध विधसेवा कुलतया मया पंचाशीते रधिकमपनीते तु वयसि इदानींचेत् मातस् तव यदि कृपा नापि भविता निरालंबो लंबो दर्जननिकं यामि शरणं. काय सुंदर अनुप्रास साधलेला आहे की अनेक उपासना पद्धती आहेत. आणि खरंच आहे, आपलीच ही परिस्थिती सांगतात बरं का. हे आचार्य बोलत नाही आहेत, हे समर्थ बोलत नाही आहेत. आपल्याला काय सांगतात? आपलं सांगत आहेत. अनेक उपासना पद्धती आहेत. आपणसुद्धा जगामध्ये व्यवहारांमध्ये पाहतो उपासनेच्या अनेक प्रकार आहेत आणि त्यामुळे आपला गोंधळ उडतो, हो की नाही? आपला गोंधळ उडतो की हे करू का ते करू, हे बरं आहे का ते बरं आहे. त्यामुळे इथे आचार्य म्हणतात, अशा ह्या उपासना पद्धतीला कंटाळून मी सगळ्याच देवांचा शेवटी त्याग केला. हे करू का ते करू या गोंधळामध्ये मी काहीच केलं नाही. अशी माझी आता वृद्धावस्था झाली आणि माझं आयुष्य 85 ते 85 वर्ष होऊन गेले. आता प्रश्न असा पडेल की आचार्यांचं तर आयुष्य केवळ 32 वर्षाचं होतं,
समर्थांचंही एक 78 वर्षाचं आयुष्य होतं. मग हे 85 वर्ष कुणाचं आहे? हे आपलं वर्णन आहे. आपलं म्हणजे एक सर्वसाधारण वृद्ध व्यक्तीचं वर्णन आहे की वयाची 85 वर्ष उलटली तरी अजून काही मला जाग आलेली नाही, अजून मी कुठे स्थिर झालेलो नाही, अजून काहीच मी केलेलं नाही आहे. आणि आता इतकं वय झालं आणि आताही जर तू मला कृपा करणार नसशील तर मी जाऊ कुठे, करू काय, मला कळतच नाही आहे. इदानीं चेत मातस, इदाने म्हणजे आता, जर का हे माते, यदि कृपात नापी भवता, तुझी जर का कृपा झाली नाही तर मी निराधार आहे. पुढे 4थ्या चरणामध्ये काय म्हणतायत? निरालंबो लंबो दरजननी कम यामी शरणम. मी निरालंब आहे, मी निराधार आहे, निराश्रित आहे. आणि हे लंबोदर जननी, इथे समास अनुप्रास कसा साधला आहे बघा. निरालंबो म्हणजे निराधार, आणि तू कोण आहेस पार्वती माते? लंबोदर जननी, लंबोदराची जननी म्हणजे गणपतीची आई पार्वती माते. कम यामी शरणम, आता मी शरण तरी कोणाला जाऊ? आईनेच जर का दूर लोटलं तर जगात कोण आहे मला? बघा ना, आपल्याला सुद्धा व्यवहारात सुद्धा अनुभव आहे की सगळ्या जगाने अगदी आपल्याला नावं ठेवली, दूर लोटलं, तरी आपली आई आपल्याला पोटाशी घेते. अगदी लहानपणापासून मोठेपणापर्यंत अनुभव असतोच. आई आपल्याला आईनेच जर का दूर लोटलं तर मग कुठे जाणार मी? निरालंबो लंबोदर जननी कम यामी शरणम, मी आता कुणाला शरण जाऊ असं म्हटलेलं आहे. आणि खरंच आहे. आणखीन एका दुसऱ्या कवीने म्हटलेलं आहे की हे सगळं आयुष्य माझं असंच व्यर्थ गेलं, आता मला म्हणजे कुणाला शरण जावं हेच कळत नाही. एका मराठी अनुवादकारांनी असं म्हटलेलं आहे, वृथा पूजेमध्ये समय इतरांच्या दवडीला, गणपतीला जा, शंकराला जा, दत्ताला जा, देवीला जा, असं मी वृथा उपासना केल्या, मला अजून कुठे मन स्थिरच झालं नाही. वृथा पूजेमध्ये समय इतरांच्या दबडीला, फुका 85चे वय उलटले काळ सरला, दया नाही केली जर मजवरी हीन दुबळा, कुणा थारा मागू सुमुख जननी सांग मजला. इथे सुमुख जननी म्हटलेले. सुमुख म्हणजे गणपतीचंच नाव आहे. हे सुमुख जननी, तू आता मला सांग, मला थारा तरी कुठे मिळणार? सगळ्या जगाने दूर लोटलं तरी मला चालेल, पण तू नको दूर लोटूस, तू माझी आई आहेस. आता पुढे म्हणतात, चिता भस्मालेपो गरल शमनम दिक्पट धरौ, जटाधारी कंठे भुजगपतिहारी पशुपतिः, कपाली भूतेशो भजति जगदीशैकपदवीं, भवानी त्वं पाणिग्रहण परिपाटी फलमिदं. आता शंकर आणि पार्वती या जगताचे जे माता पिता आहेत ना, हा जो पिता आहे शंकर, शिवशंकर, आणि ही शक्तिरूपी पार्वती आहे. शंकराचं वर्णन इथे केलं आहे. कसा आहे तो? चिता भस्मालेपो, चितेचं भस्म सगळ्या अंगाला फासलेलं आहे. गरल मशनम, काय प्यायलेलं आहे? हलाहल, जहर, विष प्राशन केलेलं आहे. आणि आहे कसा? हा दिक्पट धरव, दिशांचंच वस्त्र धारण केलेलं आहे. हा दिगंबर अवस्थेमध्ये आहे. म्हणजे बघा, सगळ्या अंगाला भस्म काय फासलं आहे, त्या विषाचं काय प्राशन केलेलं आहे. दिशा हेच ज्याचं वस्त्र आहे, म्हणजे अंगावर वेगळी वस्त्रच नाही आहे. जटाधारी कंठे भुजगपतिहारी पशुपतीही, हा जटा बांधलेले आहेत. आणि गळ्यात काय घातले? भुजगपतिहारी, भुजग म्हणजे सर्पांचे माळा घातलेल्या आहेत. पशुपती म्हणजे बैलावर स्वार झालेला आहे. कपाली भूतेशो, त्या गळ्यामध्ये त्या कपाली, नरकपालांची कवटी अशी ज्याची अवस्था आहे, माळा घातलेल्या आहेत. पण तरीसुद्धा एवढं सगळं निगेटिव्ह पॉईंट्स असूनसुद्धा याला जगदीश पदवी मिळालेली आहे. शंकराचे एवढे सगळे अवगुण आहेत. चिताभस्म लावले, विषप्राशन केले, दिग्पट दिगंबर आहे, गळ्यात त्या काय रुंडमाला घातलेल्या आहेत, कंठ्यामध्ये भुजंग, काय हे सगळं असूनसुद्धा ह्याला जगदीश पदवी कोणी दिली बरं? बहुतेक तुझ्या पुण्याचं हे फळ आहे. आता मातेची स्तुती करतो आहे, हा बालक आहे, हा मातेची स्तुती करतो आहे. तो म्हणतो आहे, हे भवानी त्वं पाणिग्रहण परिपाटी फलमिदम,
तुझं पाणी ग्रहण केलं आहे ना, त्याच्यामुळे याला ही पदवी मिळालेली जगदीश. बघा, व्यवहारातसुद्धा आपण पाहतो, जगातसुद्धा आपण पाहतो, कधीकधी पत्नीमुळे पतीला प्रतिष्ठा प्राप्त होत असते. किंवा पत्नीमुळे असं नसेल की पत्नी काही फार मोठी शिकलेली आहे, फार कर्तबगार आहे, असंही नाही. पण कित्येक वेळा ह्या पत्नीच्या, ह्या साध्या गृहिणीच्या पातिव्रत्यामुळे त्या पुरुषाच्या कर्तबगारीला एक झळाळी चढते. इथे अशी तुलना केलेली आहे. आचार्य पार्वतीला म्हणत आहेत की हा सगळा असा असूनसुद्धा त्याला जगदीश म्हणत आहेत. बहुतेक हे तुझ्या पुण्याचं, तुझ्या पाणीग्रहण, तुझ्याशी विवाह झाल्यामुळे हा इतक्या मोठ्या पदवीला पोचला आहे असं मला तरी वाटतं आहे. पत्नीमुळे पतीला अनेक वेळेला मान मिळतो. त्यामुळे हे भवानी, तुझं पाणीग्रहण केल्याचंच हे बहुतेक फळ असावं असं मला वाटते. नाहीतरी खरंच आहे, गृहिणी गृहमुच्यते असं म्हटलेलं आहे. कित्येक वेळेला घरातल्या गृहिणीमुळेच घराची शोभा टिकून असते. पैसा किती जास्त आहे का कमी आहे ह्याला महत्त्व नाही. ज्या घरातली गृहिणी उत्तम असते ते घर अतिशय शोभून दिसतं. ही पार्वतीसुद्धा अशीच आहे आणि या पार्वतीमुळे या शंकराला जगदीश पदवी मिळालेली आहे. मी फार काही तुझ्याकडे मागत नाही अगं आई, मला काही दुसरं नको आहे. न मोक्षस्य आकांक्षा, मला मोक्षाची इच्छा नाही, मला वैभवाची इच्छा नाही, मला विज्ञानाची इच्छा नाही, सुखाची सुद्धा इच्छा नाही. न मोक्षस्याकांक्षा भववैभववांछापि च न मे, न विज्ञानापेक्षा शशिमुखी सुखेच्छापि न पुनः. अतस्त्वां संयाचे जननी जननं यातु मम वै, मृडानी रुद्राणी शिव शिव भवानीति जपतः. मला काही नको, मोक्षाची इच्छा. मी तुझ्या मागे का लागलो आहे? मला काही मिळवायचं आहे का? नाही नाही नाही, काही नको. मोक्ष नको, वैभव नको, विज्ञान नको, किंवा सुखाची सुद्धा इच्छा नाही. मी तुला काय मागतो आहे? अतस्त्वां संयाचे, तुझ्याकडे याचना करतो आहे. कशाची? मम जननम यातु वै, माझं जीवन आहे, माझं जे आयुष्य आहे ते कशात जावं सांगतो तुला. मृडानी रुद्राणी शिव शिव भवानीति जपतः, तुझं नाव घेतच माझं आयुष्य सरावं अशी माझी इच्छा आहे. तुझी नावं तरी किती आहेत? तुला मृडानी म्हटलं आहे, तुला रुद्राणी म्हटलं आहे, तुला भवानी म्हटलं आहे, तुला शिवा म्हटलेलं आहे. अशा तुझी अनेक नावं आहेत आणि ती नावं घेतच, तुझ्या नामाचा उद्घोष करतच माझं जीवन व्यतीत व्हावं एवढीच माझी अपेक्षा आहे. मला बाकी काही नको गं. आता ह्या श्लोकाचा सुद्धा अनुवाद एक आमचे परिचित आहेत बोरकर म्हणून, त्यांनी किती सुंदर केला आहे बघा. काय म्हणतात ते मराठीमध्ये आणखीन आपल्याला अर्थ जास्त सुस्पष्ट होणार आहे. नसे ऐश्वर्याची भुरळ मजला मोक्षही नको, महापांडित्याची नच सुरसुरी सौख्यही नको. तुला मागू दुर्गे मम तव पदी जीवन सरो, मृडानी रुद्राणी शिव शिव भवानी जप करो. मला एवढंच पाहिजे की माझ्या मुखामध्ये अगदी मृत्यूपर्यंत आमरण तुझ्या नावाचाच जप माझ्या मुखात असू दे, बाकी मला काही नको. आता बघा बालकाची इच्छा बघा, काय काय मागतोय. आधी आपल्याला वाटलं की हा फारच अडाणी आहे. खरं वस्तुतः तो अडाणी नाही आहे, त्यांनी स्वतःकडे कमीपणा घेतलेला आहे. हे मोठ्या लोकांचं वैशिष्ट्यच असतं. स्वतः कितीही मोठ्या अमानी मान दो मान्यो लोकस्वामी त्रिलोकधृक. अमानी, दुसऱ्यांना मान देतात पण स्वतः अमानी आहेत असे हे आहेत. तसेच आचार्य आहेत. असे 8 मुख्य श्लोक आपण पाहिले. आता 9वा मंत्र काय आहे बघा. नाराधितासि विधिना विविधोपचारैः, किं वृक्षचिन्तनपरैर्न कृतं वचोभिः, श्यामे त्वमेव यदि किंचन मय्यनाथे, धत्से कृपामुचितमंबत्परंतवैव. न आराधितासी, मी तुझी उपासना केली नाही किंवा उपचार केले नाहीत, विधी मला कळत नाही, विधीपूर्वक कधी पूजा केलेली नाही. विधिना विविधोपचारही किं वृक्षचिंतन, उलट निरर्थक विचार आणि कठोर भाषणच या वाणीने केलेलं आहे. आचार्य म्हणतात बरं का, मी काय केलं आहे? वृक्षचिंतन, काहीतरी
व्यर्थच काहीतरी बडबड केली आहे किंवा कठोर शब्द वापरलेत. कृतं वचोभी, वाणीने फार कठोर शब्द वापरलेत. श्यामे, पार्वतीला काय म्हटलेलं आहे? श्यामा आहे ती. श्यामे त्वमेव यदि किंचन मयि अनाथे. पण जर का माझ्यासारख्या अनाथ मुलावर तुझी कृपा नसेल, धत्से कृपा मुचितमंब परंतवैव. अनाथ असणाऱ्या माझ्यावर तुझी कृपा खरं तू करायला पाहिजे, तेच योग्य आहे. तू जर कृपा केली नाहीस तर ते अयोग्य ठरणार आहे, तुला शोभणार नाही आहे. आचार्य काय म्हणतात पार्वती मातेला? तुला शोभणार नाही, त्यामुळे तू माझ्यावर कृपा कर. मी कसा आहे? आपत्सुमग्न स्मरणं त्वदीयं करोमि दुर्गे करुणार्णवेशी नैतच्छठत्वं मम भावयेथाः क्षुधातृषार्ता जननीं स्मरन्ति. आपत्सुमग्नः, आपत्तीत मी सापडलो आहे गं. आपत्तीमध्ये मग्नः म्हणजे मी बुडून गेलेलो आहे, सापडलो आहे. मग तेव्हा मी कुणाचं स्मरण करणार? तुझंच करणार ना. स्मरणं त्वदीय, म्हणून मी सारखं तुझं स्मरण करतो आहे. करोमि दुर्गे करुणार्णवेशी, तू करुणेचा सागर आहेस, कृपासागर आहे, करुणामयी तू आहेस. त्यामुळे न एतत् छठत्वं मम भावयेथाः, तू ह्याला लबाडी समजू नकोस बरं का. शठत्व, शठ म्हणजे लबाडी, कापट्य. मी कपटी नाही आहे, मी लबाडी नाही आहे, मी ढोंगी नाही आहे. पण जर का तू ह्याला लबाडी समजत असशील, ढोंग समजत असशील तर नको. मम भावयेथाः न एतत् छठत्वं, मी लबाड नाही आहे. कारण अगं क्षुधा तृषार्ता जननीं स्मरन्ति. लहान मूल तहान भूक लागल्यानंतर कुठे जाणार? आईकडेच जाणार ना. तसा मी तुझ्याकडे आलो आहे असं समजू नकोस की वेळ पडली म्हणून मी तुझ्या. अगं मूल जाणार कुठे? लहान बालक आईशिवाय कुठे जाणार? त्यामुळे माझ्यावर तू कृपा कर. जगदंब विचित्रमत्र किं परिपूर्णा करुणास्ति चेन्मयी अपराध परंपरावृतम नहि माता समुपेक्षते सुतम. आई कधीही मुलाचा धिक्कार करत नाही, त्याला दूर लोटत नाही. कारण तुझी माझ्यावर पूर्ण कृपा आहे हे मी जाणतो. यात विशेष ते काय, वेगळं काहीच नाही. प्रत्येक आई आपल्या मुलावर अतिशय जीवापाड प्रेम करत असते. अगदी प्राणापेक्षा आईचं आपल्या मुलावर प्रेम असतं. त्यामुळे ह्याच्यात वेगळं काही नाही. जगदंब विचित्र मात्र किम, याच्यात वेगळेपणा काहीच नाही आहे. तुझी परिपूर्ण कृपा मला लाभलेली आहे. कारण अपराध परंपरावृतम नाही समुपेक्षते सुतम. पुष्कळ अपराधांची परंपरा जरी मुलाकडनं घडली तरी आई कधीही त्याची उपेक्षा करत नाही, त्याला कधीही दूर लोटत नाही. अशी तू आहेस. आता मला खरंच कल्पना आहे की माझ्या इतका पातकी या जगात कोणी नसेल. आचार्य म्हणत आहेत माझ्या इतका पातकी कोणी जगात नसेल ह्याची मला कल्पना आहे. पण एक मला खात्री आहे की तुझ्यासाठी पापघ्नी किंवा पापविनाशिनी दुसरी कोणी नाही आहे. मीही पाप करण्यामध्ये अगदी श्रेष्ठ आहे, अत्युच्च पदाला पोचलो आहे. पण तुझ्यासारखी पापनाशिनी दुसरी कोणी नाही. आचार्य काय म्हणतात बघा. मत्समः पातकी नास्ती पापघ्नी त्वत्समानही. पण तुझ्यासारखी पापनाश करणारी दुसरी कोणी नाही आहे. एवै ज्ञात्वा महादेवी यथायोग्यम तथा कुरु. हे जाणून हे महादेवी, हे म्हणजे पार्वती जगज्जननी, तू यथायोग्यम तथा कुरु, तुला जे योग्य वाटेल ते कर. आता मी नाही सांगत तू माझ्यावर कृपा कर, माझ्यावर करुणा कर, माझे अपराध पोटात घे, हे मी नाही आता तुला सांगत. मला माहिती आहे की मी अतिशय पातकी आहे, मी खूप घोर अपराध केलेत. पण तू कशी आहेस? तू क्षमाशील आहेस, क्षमेची साक्षात मूर्ती अशी तू आहेस, पापनाशिनी तू आहेस. आणि हे तुलाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. आणि हे जाणून तू काय कर, यथायोग्यम तथा कुरु, तुला जे योग्य वाटेल ते कर. तुला वाटते का मला शिक्षा द्यावी, शिक्षा दे. मला क्षमा करावी वाटत असेल तर क्षमा कर. तुला जे योग्य वाटेल ते कर. आता तिच्यावरच सोपवून दिलेलं आहे. मी काय सांगू, माझ्या अपराधांची ही एवढी यादी मी वाचली. पण आता मी ह्याच्यावर बोलू काय? मला खरंच कल्पना आहे की माझ्या इतका पापी दुसरा कोणी नाही आहे. पण माझी आई तू आहेस ना, आई तू आहेस ना. आणि तुझ्या इतकी पापघ्नी किंवा पापविनाशिनी दुसरी कोणी नाही आहे. आता तुला जे योग्य वाटेल ते कर, मी काहीच बोलणार नाही असं म्हणून तिलाच म्हटलेलं आहे. पुत्राचे सहस्र अपराध माता काय मानी तयाचा खेद.
असं जे व्यंकटेश स्तोत्रात म्हटलं तेच आहे. आणि नाहीतरी खरंच आहे, आई कधीच वाईट नसते. वाईट आई हा शब्दच नाही आहे, कुमाता हा शब्द नाहीच आहे, अस्तित्वातच नाही. कुपुत्र असेल पण कुमाता नाही. आपल्या सगळ्यांना एक कथा तर माहितीच आहे. एक तरुण मुलगा असतो, एक अतिशय तरुण मुलगा, अगदी नवीनच त्याचं लग्न झालेलं आहे, त्याची प्रिय पत्नी आहे, अतिशय पत्नीवर प्रेम आहे. पण त्या पत्नीलासुद्धा तो आपल्या आईचं सारखं कौतुक सांगत असतो की माझी आई अशी आहे, माझी आई तशी आहे. तेव्हा तिला फार राग येतो. मग ती म्हणते की मला तुम्ही काय भेट द्याल, मला काय आणून द्याल? तर ती म्हणते की तुझ्या आईचं काळीज मला आणून दे. तो मुलगा त्या पत्नीच्या प्रेमामध्ये इतका वाहावत गेलेला असतो की तो म्हणतो बरं, आईचं काळीज आणून देतो. आणि मग आईकडे जातो, आईचं काळीज मागतो, आई काळीज देते त्याला. त्यामुळे तो काळीज घेऊन परत पत्नीकडे येत असतो. आणि तेवढ्यात त्या रस्त्यामध्ये काहीतरी खड्डा असतो किंवा दगड एक त्याला आडवा येतो आणि त्याला ठेच लागते आणि तो पडतो खाली. तेव्हा आईच्या काळजातनं आवाज येतो, बाळा फार लागलं तर नाही ना तुला? म्हणजे आईचं काळीज हे किती जागरूक असतं आपल्या मुलाच्या बाबतीत हे त्या कथेवरनं कळतं आहे. त्यामुळे हे आईचं काळीज, आईच्या इतकं जवळचं, आईच्या इतकं क्षमाशील, आईच्या इतकं स्नेह करणारं जगामध्ये दुसरं कोणीही नाही. मग हे देवी, हे माते, हे जगज्जननी पार्वती माते, तू माझ्या सगळ्या अपराधांची क्षमा कर. माझ्या हातनं अखंड कितीतरी असंख्य अपराध झालेत, वाचिक झालेत, मानसिक झालेत, शारीरिक झालेत, कळत झालेत, न कळत झालेत, जाणता अजाणता पुष्कळ अपराध झालेत. पण तू आहेस ना, तू क्षमाशील आहेस, सगळ्या माझ्या अपराधांना क्षमा कर. अशी आपणच आचार्यांसारखी या मातेकडे प्रार्थना करूया आणि ती निश्चितच आपले अपराध पोटात घालेल आणि आपल्याला क्षमा करेल, आपल्यावर कृपेचा वर्षाव करणार आहे. अशा मातेला या पुन्हा पुन्हा वंदन करूया. आणि ह्या नवरात्राचा जो महोत्सव आहे ही अनेक देवीची स्तोत्र म्हणून आपण साजरा करतोच आहोत. श्रीसूक्त असेल, सप्तशती असेल, काही स्तोत्र असतील, या सगळ्यांनी आपण हे नवरात्रीचं व्रत संपन्न करूया. ही जगदंबा, ही पार्वती माता, ही शक्ती आपल्यावर अशीच कृपा करो अशी प्रार्थना करते आणि इथेच समारोप करूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो, न चाह्वानं ध्यानं तदपि च न जाने स्तुतिकथाः, न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनं, परं जाने मातस्त्वदनुसरणं क्लेशहरणं, विधेरज्ञानेन द्रविणविरहेण लसतया, विधेया शक्यत्वात् तव चरणयोर्या च्युतिर्भूत्, तदेतत् क्षन्तव्यं जननि सकलोद्धारिणि शिवे, पुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति, पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहवः सन्ति सरलाः, परं तेषां मध्ये विरलतरलोऽहं तव सुतः, मदीयोऽयं त्यागः समुचितमिदं नो तव शिवे, पुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति, जगन्मातर्मातस्तव चरणसेवा न रचिता, न वा दत्तं देवी द्रविणमपि भूयस्तव मया, तथापि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत्र पुरुषे, पुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति, परित्यक्ता देवा विविधविधसेवा कुलतया, मया पञ्चाशीतेरधिकमपनीते तु वयसि, इदानीं चेमातस्तव यदि कृपा नापि भविता, निरालम्बोलम्बोदरजननिकं यामि शरणम्, श्वपाको जल्पाको भवति मधुपाकोपमगिरा, निरातङ्को रङ्को विहरति चिरं कोटिकनकैः, तवापर्णे कर्णे विशति मनुवर्णे फलमिदं, जनः को जानीते जननि जपनीयं जपविधौ, चिताभस्मो लेपो गरलमशनं दिक्पटधरो, जटाधारी कण्ठे भुजगपतिहारी पशुपतिः, कपाली भूतेशो
भजति जगदीशैकपदवी भवानी त्वत्पाणिग्रहणपरिपाटी फलमिदं न मोक्षस्याकाङ्क्षा भुवविभवाञ्छापि च न मे न विज्ञानापेक्षा शिशिमुखि सुखेच्छापि न पुनः अतस्त्वां संयाचे जननि जननं यातु मम वै गुडानि रुद्राणि शिव शिव भवानीति जपतः नाराधितासि विधिना विविधोपचारैः किं वृक्षचिन्तन परैर्न कृतं वचोभिः श्यामे त्वमेव यदि किञ्चन मय्यनाथे धत्से कृपामुचितमम्ब परन्तवैव अपत्सु मग्नस्मरणं त्वदीयं करोमि दुर्गे करुणार्णवेशी ततैच्छठत्वं मम भावयेथाः क्षुधा तृषार्ता जननीं स्मरन्ति जगदम्ब विचित्रमत्र किं परिपूर्णा करुणास्ति चेन्मयि अपराध परंपरा वृतं हि माता समुपेक्षते सुतं मत्समः पातकी नास्ति पापग्धि त्वत्समानहि एवं ज्ञात्वा महादेवी यथा योग्यं तथा कुरु।